एका गावामध्ये एक व्यापारी त्याचा मुलगा राहत असतात. तो व्यापारी इतका यशस्वी होता ना की त्याचं खूप यश त्यानं प्राप्त केलेलं असतं व्यवसायामध्ये. तो मुलगा त्या वडिलांना विचारतो, बाबा तुम्ही इतके यशस्वी आहे, मला तुमच्या व्यवसायाचं रहस्य सांगा ना, मला सुद्धा तुमच्यासारखंच यशस्वी व्यावसायिक बनायचंय. वडील म्हणतात, ठीक आहे, नक्की बनायचंय तुला? तो म्हणतो, हो, तुम्ही हवं ते शिकवाल, ते शिकायची तयारी माझी आहे आणि हवे तितके कष्ट करायची तयारी माझी आहे. ते म्हणतात, ठीक आहे, तू एकच काम कर, आता माळ्यावर चढ आणि एक बॉक्स मला काढून दे. तो ठीक आहे, शिडी घेतो, माळ्याला लावतो आणि माळ्यावरती चढतो. आता माळ्यावरती चढल्यानंतर तो म्हणतो, हो बाबा, मला एक बॉक्स मिळालेला आहे, मी आता खाली येतो. तेवढ्यात वडील शिडी घेतात आणि बाजूला सरकवून ठेवतात. तो मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही असं का वागलात माझ्याशी? जर शिडी नसेल तर मी खाली कसा उतरणार? वडील म्हणतात, एवढं काय त्याच्यात, मार की उडी खाली. तो म्हणतो, नाही नाही, मी जर खाली उडी मारली तर मला लागेल ना बाबा, मी नाही खाली उडी मारू शकत आहे, ती शिडी ठेवा म्हणजे मी पटकन खाली येईल. वडील म्हणतात, मी सांगतोय ना, मार उडी. तो म्हणतो, नाही, मी नाही उडी मारू शकत. ते म्हणतात, ठीक आहे, मी झेलतो तुला, मग तर मारशील उडी? तो म्हणतो, नक्की झेलाल बाबा? तो म्हणतो, हो. वडील म्हणतात, मी नक्की झेलतो. मग तो काय करतो, उडी मारतो आणि उडी मारल्यावर लगेच बाबा साईडला होतात, बाजूला होतात आणि तो धडामकण जमिनीवर आदळतो. त्याला खूप लागतं, तो इतका ओरडतो, म्हणतो की तुम्ही असं का वागलात माझ्याशी बाबा? तुम्ही, अरे हेच जसं मी तुला म्हटलं उडी मार आणि तू पडणारे तुला माहिती असताना सुद्धा तू माझ्यावर आंधळा विश्वास ठेवला, जरी मी तुझा वडील असतो तरी. व्यवसायात सुद्धा तुम्ही कोणताही निर्णय घेताना हा स्वतःच्या बुद्धीनं विचार करून पडताळूनच घ्यायचा असतो. मित्र सांगतोय, आई सांगते, वडील सांगतात, बहीण सांगताय म्हणून कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. आणि हेच तत्व मी माझ्या व्यवसायात पाळल्यामुळे आज मी इतका यशस्वी व्यावसायिक आहे. तर माझ्या व्यवसायाचं आणि माझ्या यशस्वीपणाचं जे रहस्य तुला जाणून घ्यायचं होतं ते हेच रहस्य होतं की कुठलाही निर्णय स्वतःच्या डोक्याने, बुद्धीने स्वतःला पटतो म्हणून घ्यायचा, दुसऱ्याला वाटतो म्हणून नाही.